दोनों हाथ जोड़कर आंख मूंदकर मौन प्रार्थना के लिए कीजिए शुरुआत। यह विश्व भर में भया
शरण स्पर्श हो मना
संत सेवित वृत्ती जडू दे, सदा संत सेवित वृत्ती जडू दे। प्रभो प्रभो सदा संत वचनी असो भाव माझा, सदा संत वचनी असो भाव माझा, सदा संत वचनी असो भाव माझा। जरी प्राण जाओ न विसरू मी काळजा, जरी प्राण जाओ न विसरू मी काळजा, जरी प्राण जाओ न विसरू मी काळजा। तुकड्या म्हणे तास होण्या रडू दे, तुकड्या म्हणे तास होण्या रडू दे। सदा संत सेवित वृत्ती जडू दे, सदा संत सेवित वृत्ती जडू दे। जडू दे प्रभो घडू दे, घडू दे प्रभो घडू दे। सदा संत सेवित वृत्ती जडू दे, सदा संत सेवित वृत्ती जडू दे। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम। सबको सम्मति दे भगवान, सबको सम्मति दे भगवान। मंदिर मस्जिद तेरो धाम, मंदिर मस्जिद तेरो धाम। सब में एक बसा भगवान। सब में एक बसा भगवान। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। नाम जपकीर्तन सर्वांनी सरळ बसावं। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु
जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु नानक महाराज के जय। परम पूजनीय श्री गुरुदेव, सामुदायिक प्रार्थना के लिए उपस्थित सभी माता बहनों, सामुदायिक प्रार्थना के महत्व पर व अक्षवन के महत्व पर सम्माननीय पुष्पाताई बोंडे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडल के संचालक मंडल के अध्यक्षा, इनसे विनंती करेंगे कि वह 4 शब्द का मार्गदर्शन करें। आणि महाराजांना जाऊन आपल्याकडे पूर्ण 55 वर्ष इथे बसलेली सगळी तज्ञ महाराजांच्या चरणाजवळ राहिलेले तुम्ही आम्ही सगळे सामुदायिक प्रार्थना, त्याचं चिंतन मनन स्मरण आणि आत्ताच आमच्या ताईंनी जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आणि रघुपती राघव राजाराम पती आपले गुरु परब्रह्म आहे। परब्रह्माची व्याख्या सांगण्या इतकी आणि सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन मनन करण्या इतकं तुमच्या सगळ्यांचा आपला अभ्यास झालेला आहे। अभ्यास करणं वेगळं, वयाने वाढणं वेगळं, जो क्षण येतो तो जातो तोही वेगळं। सगळं मिळतं आयुष्यात, पण मनुष्य जन्म मिळत नाही। फार सुकृत आहे आपलं की आपण श्री महाराजांच्या चरणाशी इथे आहोत। बोलणं फार सोपं आहे हो, गुरूंवर बोलणंही सोपं आहे, पण आपल्यातला अहंकार, आपल्यातली माया, माया म्हणजे काय?
फार गहन विषय आहे तो. आपल्यातला अहंकार गहन विषय, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, मोह, फार कठीण विषय. उलट ज्याच्याजवळ 2 टाइमची रोजीरोटी आहे तो सगळ्यात सुखी आहे. काही नाही पाहिजे. 2 कपडे अंगाला गुंडाळायला, कुठंतरी पत्रावळीवर 2 दाणे पोटात टाकायसाठी, आणि झोपायला 6 फुटाची जागा. पण सगळं असताना काही नसतं आपल्याजवळ, पण आपण जमवतो. आणि जसं जसं जमवतो तसं तसं माणूस त्याच्यात गुरफटून जातो. आणि एकदा त्यात गुरफटलं की त्यातून बाहेर निघणं. अशा उच्च कोटीचा गुरु मिळणं, मानुष्यतन सद्गुरु मिलन जगम दुर्लभ दो, इन दोन लई भजन करू जन्म सफल. अतिशय कठीण गोष्ट आहे गुरु मिळणं. आणि त्यात गुरुची सेवा मिळणं, त्यात गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, त्यात निरंतर किती सहजरित्या मी पण बोलते, तुम्ही बोलता, चराचरात वास करणारी गुरुदोष. पण माझा गुरु निरंतर माझ्याकडे पाहतोय. तो गेला नाही. 115 वर्ष झाले काय, आणि 125 वर्ष झाले काय, आणि 1,00,000 वर्ष झाले काय. आत्म्याला मरण नाही हो, शरीराला मरण आहे. आणि महाराजांनी त्यांच्या अंत याच्यात लिहिलेलं आहे, एक जीर्ण झालेलं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करणं. मला ते नवीन वस्त्र ते मिळणारच आहे, ते शरीर तर मला सोडवून जावं लागणारच आहे. पण माझं प्रत्येक क्षणाचं कर्म, माझं प्रारब्ध मीच घडवलंय, दुसऱ्याने कशाला घडवलंय. मीच जर माझं प्रारब्ध, मीच जर माझं कर्म, मीच जर माझं सगळं घडवलंय, तर माझ्यात तेवढा आत्मविश्वास पाहिजे की माझे गुरु माझ्या प्रत्येक कामावर, माझ्या प्रत्येक याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे, आणि ते माझ्याकडे निरंतर पाहतात. त्यांच्या पलीकडे नाही. हे तर हे आमिष आहे, हे चॉकलेट आहे. लहान मुलगा रडतो तेव्हा त्याच्याजवळ काहीतरी फेकावं लागतं खेळणं, तसे हे खेळणे फेकलेले तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पुढे. आणि ग्राम जयंती ही महाराजांनी महिलांनी म्हणजे आईने साजरी करायची, आणि पुण्यतिथी ही बापाने साजरी करायची. बघा किती मोठा उपदेश होय असा, की जन्म देताना आई, आणि शरीर जोपासलं, मोठं झालं, पूर्ण त्वाला आलं की मग ते सगळं वडिलांनी पूर्ण करायचं. या दोन याच्यातलं जे अंतर आहे, या अंतरात महाराजांची ग्रामगीता, महाराजांची अभंगकथा, महाराजांचं साहित्य. मला परवाच नागपूरवरून एकाने सगळं पाठवलं की जगातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये, मग ते सॅन फ्रान्सिस्कोचं असो, की ते लंडनमधलं असो, की ते ऑस्ट्रेलियामधलं असो, त्यांनी सगळ्या विद्यापीठांना ती पुस्तकं इंग्रजी करून पाठवलीत, आणि सगळ्या विद्यापीठांनी ती पुस्तकं स्वीकारलीत. कारण जगाच्या पाठीवर हा एकमेव ग्रंथ असा आहे की जो माणूस घडवणारा, माणुसकी घडवणारा, आणि मला मनुष्यत्व दिलं याचा आभार मानणारा. किती प्रचंड आहे त्या साहित्य. गहीवरून येतं माणूस.
आश्रमाच्या समोरून जेव्हा जातं, कदाचित काही लोकांचं इथे राहणं होत नाही, येऊ शकत नाही, पण निरंतर आश्रमाचं चिंतन, मनन, स्मरण, कीर्तन ते करत असतात. 1000 पेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षरी करून आमचं हे पत्र, ही स्वाक्षरी आमची शाईची पेनाची नाही, तर आमची भावनांची तर आहे, पण आमच्या रक्ताची आहे. आणि यातला शब्द न शब्द आम्ही करायला येतोय, काहीतरी करा. त्यांना वाटतं स्वाभाविक. मलाही खूप भावना आहे, मी पण भावनेवर जगते, पण सगळ्याच भावना कार्यान्वित होतील अशी परिस्थिती नाही. एका दिव्याने दुसरा दिवा, दुसऱ्या दिव्याने तिसरा दिवा, असे हजारो दिवे जेव्हा तेवते. महाराज समर्थ आहेत, महाराजच आपल्याला इथपर्यंत आणतात. काय पुष्पाबोंडीची ताकद आहे, काय मी इथं तुमच्या पुढे उभं राहू शकते, असं कुठलं पुण्य कर्म, असं मी काय केलं, काही. फक्त ही गुरुची कृपा आहे, आणि ते माझे परब्रह्म आहे, ते स्वयं राम आहे, ते स्वयं कृष्ण आहे, आणि ते स्वयं हरी आहे. किती कशाला पंढरी जातो रे बा, कशाला काशी जातो, सगळं 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 त्यांनी फार सोप्या साध्या सरळ भाषेत तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. पण ते अंगीकारणं, त्या पद्धतीनं वागणं आणि त्या पद्धतीनं काम करणं. महाराजांनी कसं शून्यातून केलं. तुकडोजी महाराजांना जेव्हा विलासराव देशमुखांना नागपूरला म्हटलं होतं की त्यांचं नाव द्या ना दादा विद्यापीठाला, कशा करता होता येईल, कशा करता असं नका. ज्या विद्यार्थ्याला ते सर्टिफिकेट मिळेल, ज्या विद्यार्थ्याला ती डिग्री मिळेल, जो विद्यार्थी ते कोणाची डिग्री, कशाची डिग्री, काय आहे हे समजल, हे मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती किंवा प्राईम मिनिस्टर झाल्यावर समजतील महाराज, असं नाही. जे तुम्हाला समजलेत महाराज, ते कोणाला नाही समजले. जे तुमचं महाराजांवर प्रेम आहे ते कोणाचंच नाही. पण या प्रेमाने, प्रेमाचा दिवा लावत लावत आपल्याला पुढे जायचंय. आज अक्षयान करायचंय. अक्षयान करणं म्हणजे काय? मी अभ्यास पूर्ण तुम्हाला सांगते की जेव्हा आपण आरती देवाच्या अंगावर, गुरुच्या अंगावर, तेव्हा त्या गुरुमध्ये असलेले सर्व गुण तुम्ही माझ्या हृदयात उतरवा. हा त्याचा आरती घेणं म्हणजे काय हो? हे ईश्वरा, मी या पंचमहाभूताच्या शरीराने तुझी आरती घेतोय, पण अशी अग्नी, अशी उज्ज्वल, अशी माझे इंद्रिय सकळ तुझ्याकडे येऊ शकत नाहीत. त्यांच्यात तू जसा कणाकणात, रोमारोमात साक्षात आहे, तसा तू माझ्या हृदयात, ईश्वर आपल्या हृदयात आहे. तुकडोजी महाराज माझ्या हृदयात आहे, आणि माझा जीवात्मा आणि तुकडोजी महाराजांचा जीवात्मा हा असा एक आहे. आत्मा जातो तेव्हाच विज्ञानाने खूप शोध लावले, पण आत्मा कसा आहे, किती सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आपल्या समोरच्या केसाचं जे टोक आहे, त्या टोकाचे 1,00,000 तुकडे, बघा ते टोक, आणि त्याचे 1,00,000 तुकडे, आणि मग त्या 1,00,000 तुकड्यांमध्ये तितका सूक्ष्म आहे. आणि परमात्म्याची शक्ती पण तितकीच सूक्ष्म आहे. पेटीचे ताल आणि सूर वाटले, आणि एवढ्या सूक्ष्म आत्म्याला घेऊन आपण राहतोय. आणि आत्मा आणि माझे गुरु माझ्याच जवळ आहेत. ते प्रतिक्षण मला बघतात, ते प्रतिक्षण मला करू नको
म्हणून मला सांगतायत, पण माझा अहंकार नाही आहे. आपण भाग्यवान आहात. ईश्वराच्या चरणी सगळ्या माता भगिनी, या सगळ्या आया, आणि त्याला उद्धव, तुझे उद्धव आणि हा श्रीकृष्ण महाराजांनी सगळ्यांना इथे पाठवले. मी सगळ्यांना मनापासून जय गुरु करते आणि तुमच्या आशीर्वादाची भीक मागते. मला माझ्या हातून तुम्ही चांगलं करण्याकरता मला महाराज मी नाही करू शकत. मी हतबल आहे, मी निराश आहे, मी दुःखी आहे. माझ्याजवळ शब्द नाही बोलायला. पण हे कसं सांभाळावं ते तुम्ही सांभाळून घ्या, एवढीच प्रार्थना करते. जय गुरु. कर शांति पाठ के लिए कीजिए शुरुआत. सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नित्य क्रम के अनुसार 1 मिनट आत्मचिंतन. नमस्कार के लिए बैठिए घुटनों पर. दोनों हाथ जोड़कर कीजिए नमस्कार. सीधे हो जाइए, महाआरती के लिए खड़े हो जाइए. Ahu
से हर्ष भयो, हर्ष भयो आनंद भयो, हर्ष भयो आनंद भयो, जय सद्गुरु दीन दयाल तरस से हर्ष भयो, जय सद्गुरु दीन दयाल तरस से हर्ष भयो। आरती राज संसार जगद्गुरु कृपावंता रोगी विश्वचिंता योगी महंता आरती राज संसार भज तू कैसावरी सर्वात्मक गुरुदेवा डोलले धर्मसारे कैसे अपूर्व की सेवा आरती राज संसार चैतन्य उठवीला कर्ण तुझी दिव्य लीला आरती राष्ट्र संसार पाषाण हस्त केले धर्माची नवकाची कैवल्य मणिकाची एकेका सैषाची आरती राष्ट्र संसार गर्जनी ग्रहगीता वेदे विश्वाची मंजरी समुदाय जीवनाचा स्वर्ग फुलया भुवरी आरती राष्ट्र संसार समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्मभूती उल्हासनी पाणी यावे आपोली स्फूर्ती आरती राष्ट्र संसार जगद्गुरु कृपावंता योगी चिंता योगी राजा महंता आरती राष्ट्र संसार कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं विद्यारविन्दे भवं भवानी चरणमां माला धुरालकारि कपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय समशाकजलं सिन्धुपात्रे सुरतर्वं शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित्वा शारदा सर्वकालं तदपितर्माणामेषपालं मयाते इति श्रीमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि सद्गुणा महाराज की जय। श्री गुरुदेव की जय। जय। श्री गुरुदेव की जय। जय। बोलो जी श्री गुरुदेव की जय। जय। ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय। सब साधु संतन की जय। जय। भारत माता की जय। जय। रात्रि में होने वाले कार्यक्रम इस प्रकार हैं। 8 से 10 बजे तक है कीर्तन।